वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप्स सगळे मजेत असाल. तर आज महाशिवरात्री आहे. तर मी काय उपवास नाही पकडलाय कारण शाबूच आहे खायला. तर त्यात भगर पण असते, पण म्हटलं नको कशाला, 1 वर्ष नाही धरले तर ठीक आहे ना. तर पिलोमुळं नाही धरले स्पेशली, नाही तर बाकी काही दुसरा विषयच नाही. तर शाबू वगैरे त्याला चालायचं नाही असं वाटलं मला, म्हणून मी काही उपवास धरला नाही. बाकी सर्वांना धरला आमच्या घरातल्या. सो बघूया आज त्यांनी काय बनवलं आहे फराळीसाठी, आणि आजचा व्लॉग न्यू हा कंटिन्यू करा. तर चला मग पाहूयात. सो पिलो उठलंय, थांबा दाखवते. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सोन्या, गुड मॉर्निंग पिलो, गुड मॉर्निंग. आळूके पिळूके देणं होते, तर तोपर्यंत 5 मिनिटं त्याला असंच लागतं. उठले थोडंसं पाहतो लगेच, म्हणजे काय नाही, सॉरी, मला नाही, तिकडे मम्मी बोलवती, मला वाटलं मला बोलवते. तर तिकडे दाखवते दीदी मिरचीचा खार पण करते, ते पण बघूया आपण कसं बनवते. चिरून घेतल्यात आणि ते खार बनवायचा. इथं चिप्स वगैरे तळले येतं, त्यानंतर हे बघा रताळे बिताळे सर्व काही तयार आहे. तर हे रताळे सगळे तयारी झाली. साबुदाणा बनवायचा आहे वाटतं, हा ना? साबुदाणा राहिला बनवायचा. तर त्यांना बनवायचा राहिलाय कारण सकाळी भैयाला आणि पप्पाला जायचं होतं, सो त्यांच्या पुरता केला असेल त्यांनी. आणि साबुदाणा हा गरम गरमच खायला आवडतो, गार झालेला तर बिलकुल छान नाही लागत. तर आता बनवतील ते, आणि माझ्यासाठी भाकरी आणि भाजी बनवतील. तर ठीक आहे, चला बघूया आज पूजा वगैरे कशी करते मम्मी. सो चलो. आहे थांबा. हे बघा कोण आलं इकडे. उपवास धरलास का? धरला? काय आहे आज? विचारू आपण, काय आहे आज? कशाचा उपवास धरला तू? हा, कशाचा धरलास? हा, मोठा उपवास म्हणजे काय? एकादशी का? मोठी एकादशी, हा सॉरी. आणि दुसरं काय आहे अजून? महाशिवरात्री, कळलं तुला? महाशिवरात्री, हा, ज्याच्यामध्ये पार्वतीचं आणि महादेवाचं लग्न झालेलं होतं, त्याला म्हणतेच महाशिवरात्री. ठीक आहे, माहिती आहे तिला थोडंफार तरी काहीतरी. तर फराळी वगैरे करून घेतले यांनी, आणि आता इथं दीदी मिरचीचा खार बनवतीये. तर मिरचीला आतमधून चिरून घेतले, म्हणजे 2 भाग नाही केलेत, फक्त चिर मारली आतमध्ये. आणि इथं मोहरी बारीक करून घेतली आहे मिक्सरला, मीठ टाकलंय आणि हळद टाकते आता. सो हे सर्व मिक्स करून घेऊया आणि मिरचीच्या आतमध्ये भरून घ्यायचंय. आंघोळ वगैरे करून झाली आहे आणि आता वाजलाय 1, दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. तर बघू आता जेवणामध्ये काय करते. दीदी बनवतीये काहीतरी, आणि ही पण इथं आंघोळ करून. तू फराळ केली का तू? आ दीदी, हा अगं कुठं गेलीस? फराळ केलीस का? केली? काय खाल्लं? शाबू. इथं सांग ना मग, काय खाल्लंस तू? शाबू. शाबू आवडत का तुला? शाबू
पिलू उठलं नाही वाटतं, त्याला आंघोळ घालून टाकली तो अजून काय नाही उठलेला. असं बघू आता. जेवढा मिरचीचा खार पण बनवलाय, जो मी तुम्हाला सकाळी म्हणलं होतं, झालाय. तर जेवण बनवते. चालू आहे लाडण बनवायला, म्हणजे जेव्हा भगर बनवली. तर लाडण बनवून नंतर साबुदाणा बनवायला दिले. गोल तर रात्र झाली आहे आणि फराळ बनवायचं चालू आहे. तर दीदीनं भगर बनवली, शाबू पण बनवायचा आहे. तर त्याआधी इथं दीदी चिक्की बनवून घेते गुळाची. सो इथं तिनं तूप टाकले, गुळ पण खिसून घेतला माझ्याकडनं आणि गुळ वगैरे टाकून घेते आणि त्यानंतर हे शेंगदाणे टाकते. तर मी एका शेंगदाण्याचे 2 भाग केले. तर चिक्कीत असंच छान लागतं, पूर्ण शेंगदाणा नाही छान लागत. तर हे बघा, चिक्की वगैरे बनवून झाली. त्यानंतर सर्वांनी फराळ वगैरे केली आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.